टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जैसलमेर पासून 30 किलोमीटर लांब असलेल्या भटोडा गावामध्ये मिसाईल सापडली होती आणि हे मिसाईल आता उचलून नेण्याचं काम जे आहे ते आर्मी आणि इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाकडून केलं जातं। हा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि पत्रकारांना सुद्धा बघा लांब उभं करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी कुणालाही जवळ जाऊ दिलं जात नाहीये, कारण कुठल्याही क्षणी जी मिसाईल आहे ती फुटू शकते असं सुद्धा इथल्या स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात येतं। धोका जास्त आहे आणि त्यामुळे एक JCB या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे। अत्यंत वजन अशी मिसाईल आहे आणि त्यामुळे तिला उचलण्यासाठी आता स्थानिक प्रशासन त्यासोबतच आर्मीचे जे जवान आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण भटोडा गावामध्ये आहे। भटोडा गावातली जे लोक आहेत त्यांना सुद्धा आता लांब जाण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे गावचे जे लोक आहेत, गावी राहणारे जेवढे नागरिक आहेत त्यांना सुद्धा जवळपास 1 किलोमीटर लांब या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे आणि पोलीस बघा सशस्त्र पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रसार माध्यमांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की इथून दूर होऊन जा, लांब होऊन जा। इथे ऑपरेशन सुरू आहे आणि जी मिसाईल आहे तिला आता इथून काढण्याचं जे काम आहे ते युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीनं जी मिसाईल सापडलेली आहे ती सध्या इथून काढण्याचं जे काम आहे ते आर्मीचे जवान आणि पोलिसांकडून केलं जात आहे। 2 दिवसापासून या परिसरामध्ये फायरिंगच्या घटना नोंद झालेल्या आहेत, त्यासोबतच ड्रोन हल्ले झालेले आहेत, त्यासोबतच मिसाईलचा हल्ला देखील या ठिकाणी झाला। पण आपल्या भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमकडून हा जो हल्ला आहे तो बाद करण्यात आला। मात्र मिसाईलचे जे पार्ट्स आहेत आता जी माहिती मिळते त्यानुसार काही कधी होऊ शकतं अशा परिस्थितीमध्ये सध्या इथलं वातावरण आहे आणि त्यामुळे आता पोलिसांकडून दक्षता घेतली जाते, आर्मीकडून दक्षता घेतली जाते आणि ही जी मिसाईल आहे ती काढण्याचं एक मोठं आव्हान सध्या उभं ठाकलं आहे। कॅमेरा पर्सन खंडुराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर।